माझं नाव सुदीप श्रीकांत पाटील. माझ्या हॉटेलचं नाव हॉटेल श्री एस के पॅलेस, ढगेमाळा, बार्शी. काल दुपारी 5:45च्या दरम्यान 2 जण कस्टमर आले होते. त्यांनी जवळजवळ 1200 रुपये बिल केलं होतं आणि 1200 रुपयाची बिलाची मागणी माझ्या भाच्याने केली त्यांना. तर त्यांनी दमदाटी केली. उलट त्यालाच म्हणले 20,000 रुपये महिन्याला आम्हाला खंडणी देत जा. तर आमचा भाचा मला नाही देत म्हणला. तर त्यांनी दुसऱ्या 3 जण अजून बोलवून घेतले बाहेरून आणि माझ्या भाच्याला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात टाके वगैरे पडलेत. त्याला सुविधा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. काल मग त्याचं माझे जवळजवळ 20-25 हजार रुपयाचं नुकसान केलं. माझ्या स्कॉचच्या बाटल्या वगैरे फोडल्यात. बरंच नुकसान केलं. गल्ल्यातनं पण पैसे काढून नेलेत त्यांनी. काल श्री एस के पॅलेस या ठिकाणी घडलेली जी घटना आहे, खऱ्या अर्थानं बार्शी शहरामध्ये अनेक वर्षापासून आपण बघतोय की कुठल्याही उद्योग व्यवसाय करणाऱ्या कुठल्याही व्यावसायिकांना आजपर्यंत कुठलाही कसाही त्रास या शहरामध्ये झालेला नाही. बऱ्याच वर्षापूर्वी अशा काय घटना होत होत्या, पण ते कालांतराने त्या सर्व घटना या ठिकाणी बंद झालेल्या आहेत. पण काल नव्यानंच काय टोळी या बार्शी शहरामध्ये निर्माण झालेली दिसती. त्यांनी स्वतः आधी 2 जण या ठिकाणी येऊन अनेक त्यांच्या साथीदारांना या ठिकाणी बोलवून पूर्वनियोजित केलेला प्लॅन त्यांनी काल या ठिकाणी या श्री एस के हॉटेलमध्ये ज्या पद्धतीनं त्या मॅनेजरला मारहाण करून तिथं पैशाची मागणी केली. आणि ह्या सर्व संदर्भात या सर्व घटना जर आपण पाहिली तर त्यांचा ह्या शहरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न आपल्याला उघड दिसतोय. तर कृपया माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जर कुठला युवक या शहरामध्ये धंदा करत असेल, कुठले उद्योगपती या शहरामध्ये धंदा करत असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास झाला नाही पाहिजे. मीही या शहराचा एक नागरिक म्हणून मला ह्या गोष्टीचा मी निषेध करतो की कुठल्याही युवकांना धंदा करत असताना जर अशा पद्धतीने कुठली टोळी निर्माण होऊन जर त्या ठिकाणी त्रास देत असेल तर यापुढे बार्शीकर म्हणून कुठलीही गोष्ट अशी सहन केली जाणार नाही. आणि मी अशा टोळी गँगला मी सांगू इच्छितो की कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर कायद्याचा हबाडा तुम्हाला पोलीस प्रशासन दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी ह्या सर्व अशा काय घटना घडतात त्याचा निषेध करतो. मी माहिती घेतली असता बघतोय तर त्याच्यामधल्या 1 जणावर 324-25 सारखे काही गुन्हे दाखल आहेत. आणि असे घटना जे घडतात ते क्रिमिनल माइंडचेच लोक असतात. हे काही तर काय तुम्ही बघताय CCTV मध्ये ज्या पद्धतीनं त्या युवकाला त्याचा जीव घेणा हल्ला त्याच्यावर केला. आज ते युवक बघताय तुम्ही तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तुझ्या जीवावर बेतलेला हा विषय कुणीतरी मध्यस्थी करून त्यांना त्या कोणी हॉटेलमधून बाहेर केलं, नाहीतर त्याचा जीवसुद्धा धोक्यात आलेला होता. प्रथम मी आपले सर्व पत्रकार बांधवांचं आभार मानतो तुम्ही आल्याबद्दल. आणि जी घटना काल घडली ते इतकी अक्षरशः ती दहशत निर्माण करण्याचा जी प्रयत्न होता कालचा, ते एक थरारक म्हणजे प्रकार होता तो कालचा रात्री जी घडलेला. ते 6 वाजेच्या टाईमला 5:45च्या आसपासचा तो विषय असा आहे. मी हॉटेल असोसिएशन अध्यक्ष बोलतो आहे. तर ते हॉटेल हे जवळजवळ स्थापना झाली हॉटेल असोसिएशनची 2012पासून ते आम्ही 13पर्यंतची जी बार्शीची जी पूर्वी दहशत होती, जी गुंडगिरी होती, काही हॉटेल इंडस्ट्रीज बंद पडण्याच्या मार्गावर होती. तर त्यावेळेस पोलीस प्रशासक म्हणून एक PI आपले मनसाले साहेब, त्यांना आम्ही जाऊन भेटून सगळे ह्या घटना त्यांच्या कानावर घातल्या. SP-ला भेटून सगळं सांगितलं होतं. त्यावेळेस पोलीस प्रशासनानं आम्हाला भरपूर सहकार्य केलं होतं त्या काळात. आणि त्यावेळेस ही सगळी गुंड प्रवृत्तीची जी होती ती मोडून काढली होती आम्ही. ते आता जवळजवळ 10-12 वर्ष एकदम शांततेत सगळं व्यवस्थित चालत होतं. आता नव्याने एक नवीन पिढी आलेली आहे एक दहशत निर्माण करायची. ही प्रकार वाढत जाणार आहे असं अंदाज वर्तायला हरकत नाही. असं म्हणजे आमचं असं मत आहे. आता काल जी घटना घडली ती बऱ्याच दिवसात 10-12 वर्षांनंतर जी घडलेली घटना आहे ती. काल आम्ही तात्काळ लगेच ताबडतोब PI साहेबांना भेटलो, कुकडे साहेबांना जाऊन त्यांना मी स्वतः प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा केलं. साहेब हे जवळजवळ शांत झालं होतं वातावरण. कुकडे साहेबांना लगेच ताबडतोब एक यंत्रणा राबवून पोलीस खात्याचे लोक पाठवून एक आरोपी त्यातला एक धरलेला आहे. काय 4 आरोपी आणखीन फरार आहेत. गुन्हे वगैरे 307, 385 म्हणजे खंडीचा वगैरे दाखल झालेला आहे. काल उशिरा 12:30पर्यंत चाललं ते सगळ्या गोष्टी दाखल झालं. पण ह्यानंतर मी सगळ्याला एक विनंती करीन की अशा प्रकारचे सगळे आमचे युनियन एकत्र आहे आणि इथनं पुढे विचार करूनच हॉटेलवरती यावं आणि विचार करूनच सगळ्या गोष्टी करावं. आता अशी गुंडगिरी करणाऱ्याला आम्ही बिलकुल सुट्टी नाही आमच्याकडून. पोलीस प्रशासनाला बोललेलो आहे आम्ही आणि आम्ही
पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की अशा गुंडींचा जरा वेगळ्या पद्धतीनं जरा त्यांची वरात काढावं, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये दहशत निर्माण करणारे जे आहेत काही त्यांना चाप बसेल, ही आमची एक विनंती राहील पोलीस प्रशासनाला.